जय शिवराय मित्रांनो, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रात झाली। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर एक भव्य सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केली होती। या सभेत राहुल गांधी यांचं एक भाषण झालं, ज्यामुळे महाराष्ट्रात व खास करून हिंदू समाजामध्ये सध्या प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राहुल गांधींच्या या एका विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा फटका बसू शकतो अशी चिन्ह आहेत। आता राहुल गांधी असं काय बोलले की ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते। तर आता येऊ आपल्या मुख्य मुद्द्याकडे। राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर भाषण केलं। नेहमीप्रमाणे राहुल गांधी याची या ठिकाणी सुद्धा जीभ घसरली। राहुल गांधी हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात, याचा मोठा फटका काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांना सहन करावा लागतो। मुंबईतील शिवाजी पार्कवर राहुल गांधी म्हणाले की आमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान ना मोदींचं आहे ना भारतीय जनता पक्षाचं आहे। सध्याच्या घडीला आमच्या पुढे जे सर्वात मोठं आव्हान आहे ते हिंदुत्वाच्या व हिंदू समाजाच्या शक्तीचं आहे। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने राहुल गांधी व खास करून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे। राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक शब्द हा विचार करून बोलावा लागतो, नाहीतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढून विरोधक प्रचार करतात। ही साधी गोष्ट राहुल गांधी यांना माहिती असायला हवी। राहुल गांधी हिंदुत्व व हिंदू समाजाच्या एकतेला संपवण्याची भाषा करत आहेत असा आरोप शिवसेना व भाजपकडून करण्यात येतो आहे। याच मुद्द्यावर आता महायुतीने बॅटिंग करायला सुरुवात केली असून हिंदू जनमानसात राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात मोठा संताप बघायला मिळतो आहे। आधीच काँग्रेस पक्षाची इमेज हिंदू विरोधी पक्ष म्हणून निर्माण झालेली आहे। त्याचा फटका 2014 व 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला आधीच बसलेला आहे। हिंदू समाज एकत्र आल्याने 2014 पासून ते 2024 पर्यंत ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या राज्यांमध्ये भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे ठेवून काँग्रेसचा पराभव केलाय। अशात महाराष्ट्रासारख्या महत्त्वपूर्ण राज्यात येऊन राहुल गांधी असे हिंदू विरोधी वक्तव्य करत असतील तर हिंदू समाजाचा रोष काँग्रेस व त्याच्या सहकारी पक्षांना झेलावा लागणार हे कटू सत्य आहे। मुंबईतील हे वादग्रस्त विधानच नाही तर हिंदू अस्मितेला दुखावणाऱ्या आणखी दोन चुका राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन केलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रात झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी विठ्ठलाची मूर्ती नाकारून एक प्रचंड मोठी चूक केली आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वारकरी संप्रदायाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राहुल गांधी यांनी केला असा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत। महाराजांच्या पुतळ्यापासून राहुल गांधी यांची यात्रा जाते, पण राहुल गांधी महाराजांच्या पुतळ्यांना साधं अभिवादन सुद्धा करत नाही असा आरोप महायुतीचे नेते करत आहेत। आता या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर विठुरायाचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राहुल गांधींच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। ऐन निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी या 3 घोळ चुका केलेल्या आहेत, ज्याचं मोठं नुकसान महाविकास आघाडीला या निवडणुकीत होऊ शकतं। राहुल गांधी हे खरंच हिंदू विरोधी नेते आहेत का? हिंदू विरोधी विचारांचे प्रतिनिधित्व राहुल गांधी सध्याच्या घडीला करत आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।